क्योंकि हमेशा पेट दुखता उसको कुछ नहीं कर सकते। अब छोट्या छोट्या विषयांमध्ये, गरिबांच्या विषयांमध्ये, प्रत्येक विषयामध्ये भोगलंच पाहिजे असं काही नाहीये। पुढे बी 2 नंबरच्या धंदेवाले सर्व भाजप भारतीय जनता पार्टी के लोग आए। 6 सीटा पंचायत समिति की है और 3 सीटा जिला परिषद की है। आज अजय पाटील यांची शहर अध्यक्षपदी निवड झालेली आहे आणि शहराचं सर्व जे पक्षाची जी यंत्रणा आहे ते त्यांच्या हाती राहील। पक्षासाठी जे काही करायचं असेल, संघटना उभी करायचं काम या आपल्या सर्व युवक मंडळीकडे आता आपण देतो आहेत। अजय पाटीलचं काम भुसावळकरांना माहितीच आहे आणि आता चांगल्या पद्धतीने भुसावळमध्ये संघटना उभं करण्याची जबाबदारी अजय पाटील शहराध्यक्ष व तालुका अध्यक्ष जयंत लोणारी यांच्याकडे तालुक्याची जबाबदारी अशी दोघांकडे पूर्ण तालुक्याची जबाबदारी दिलेली आहे। मला विश्वास आहे की आता नगरपालिका संपल्या, आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या संदर्भात असो, कार्यकर्त्यांना पाठबळ देण्याच्या संदर्भात असो, ते देण्याचं काम आम्ही या ठिकाणी जोमाने करू। पक्षाची संघटन जे आहे ते मजबूत करू आणि संघटनेच्या माध्यमातूनच जसं नगरसेवकांच्या माध्यमातून, नगरपालिकेच्या माध्यमातून भुसावळ शहराचा विकास करायचा आहे, तसाच तालुक्याचा सुद्धा विकास आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जितका करता येईल तेवढा आम्ही करू, एवढा विश्वास आम्हाला आहे। आणि अजय पाटीलला जी जबाबदारी दिली आहे तो खंबीरपणे पार पाडेल याचा आम्हाला विश्वास आहे। बघा, पहिली गोष्ट तर कोण काय भुगता आहे याच्याकडे आम्हाला लक्ष देण्याची गरज नाही आहे। पहिलेही फोटो नव्हते आणि ही योजना 2011 पासून सुरू आहे। कोणी म्हणत असेल की हे आता सुरू झाली तेव्हा सुरू झाली, तर ही मनमोहन सिंग यांच्या वेळेसपासूनच सुरू झाली आहे। त्याच्यामुळे बाकीचं कोणी छोट्या छोट्या विषयांमध्ये, गरिबांच्या विषयांमध्ये, प्रत्येक विषयामध्ये भोगलंच पाहिजे असं काही नाही आहे। आणि अशा भोगण्याची भिडभाड आम्ही कधी ठेवत नाही, ठेवणारही नाही। कुणाला काय भुकायचं ते भुगू द्या, आम्ही विकासाचं काम करू आणि लोकांना न्याय देऊ। तुम्हाला न्याय द्यायचा नव्हता, तुम्ही लोकांकडे, गरिबांकडे पाहिलं नाही, आता आम्ही देतो आहे तर देऊ द्या, कशाला रिकामे धंदे करताय, एवढीच विनंती आहे। धन्यवाद। या गोरगरिबांच्या घरकुलावर जे बोलतायत ना, त्यांना म्हणा 2 नंबरच्या धंद्यावाल्यांनी जास्त बोलू नये। ज्यांचे काचाचे घर आहे त्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड मारू नये। तर 2 नंबरचे धंदे कोणाचे आहे, भाजपवाल्यांचे, हे तुम्हीच पहा। सर्व पत्रकारांना थोडी माहिती आहे सर्व की मेन धुरंधर या भुसावळमधले जेवढे बी 2 नंबरच्या धंदेवाले सर्व भाजप भारतीय जनता पार्टीचे लोक आहेत। यांचे बोर्ड त्या बाजारपेठ पोलीस स्टेशन आणि सिटी पोलीस स्टेशनच्या बाहेर यांचे फोटो लावले पाहिजे अशी माझी विनंती है। क्या गोली मेरे पास थोड़ी दवाखाने में जाना पड़ेगा, उनकी गोली डॉक्टर दे सकते हैं, क्योंकि हमेशा पेट दुखता उसको कुछ नहीं कर सकते। अब उसका फिर एखादी वो डॉक्टर को बोल के वो डॉक्टर ऑपरेशन करेगा जो ज्यादा गाढ़ हो रही होगी किधर। तो इसमें जो राष्ट्रवादी शरद पवार का जो पक्ष है वो किस तरह से कार्य करेगा और किस तरह से, जैसे नगर पालिका में कार्य किया वैसे ही जिला परिषद पंचायत समिति में करेगा और तुतारी के ऊपर ही करेगा। तुतारी के ऊपर 6 सीटा पंचायत समिति की है और 3 सीटा जिला परिषद की है। 9 की 9 सीटा हमारी आएगी, इतना मैं आज बता सकता। सगळ्यात पहिले गजानन महाराजांच्या कृपेने आज शहराध्यक्षपद मिळालेलं आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातर्फे मला शहराध्यक्ष संतोष भाऊ यांनी घोषित केलेलं आहे। मी यांचे खूप खूप आभार मानतो। आणि सगळ्यात पहिले भुसावळ शहर हे शांततामुक्त आणि भुसावळ शहरामध्ये जे आता गुंडागर्दी, अतिक्रमण याच्यावरती जे चाललेलं आहे याच्यावरती मी खूप जास्त प्रमाणात भर देणार आहे। आणि आमचे सहकारी मित्र हे सगळे आमच्या सोबत राहून आम्ही पूर्णतः भुसावळला आता शांतताप्रिय करणार आहात आणि अवैध धंदे याच्यावरती सगळ्यात पहिले मारा करायचा आहे। आने वाला समय जो है ग्राम पंचायत और जिला परिषद का है,
इस समय जो है आप पार्टी को मजबूत करने के लिए क्या उपाय करना पड़ेगा? सबसे पहली बात तो अभी शरद चंद्र जी पवार अभी पूरे महाराष्ट्र में आपने देख लिया है कि भाई पूरा ही गेम शरद चंद्र जी पवार ने खेलना चालू कर दिया है। अभी जिला परिषद पंचायत समिति ये सब राष्ट्रवादी शरद चंद्र जी पवार इनके ही गठ में आने वाले हैं और ज़्यादा से ज़्यादा लोग चुन के आएंगे और पवार साहब के हाथ में ही सत्ता मिलने वाली है। वो हमारा गजानन महाराज कृपा से वो हमको बहुत ये है। शहराध्यक्षपदी निवड झाली आहे पक्षाची. आज आमचे अजय भाऊ पाटील यांची शहर अध्यक्षपद निवड झाल्याबद्दल त्यांना हार्दिक शुभेच्छा आमच्याकडनं. आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे की त्यांना जे आज पक्षाने आणि संतोष भाऊंनी जे जबाबदारी दिलेली आहे ते एकदम त्या गोष्टीवर पूर्णपणे खात्रीने उतरतील हे आम्हाला सर्वांना अपेक्षा आहे. खबरों में बस इतना ही. देखते रहिए बीके टाइम्स न्यूज लाइव. अगर आपने हमारे चैनल को सब्सक्राइब नहीं किया है तो सब्सक्राइब कीजिए और बगल में लगी घंटी के बटन को दबाकर ऑल पर क्लिक कीजिए ताकि आपको सच्चाई के साथ दिखाई जाने वाली खबरें मिल सकें. जय हिंद. सब्सक्राइब कीजिए हमारे चैनल को और बेल आइकॉन को दबाइए.